अमरावती शहरातील सन 2020 नंतर मंजूर 7.50 मीटर रस्त्यावरील लेआउट धारकांसाठी खरेदी विक्री व दस्त नोंदणी प्रक्रिया केवळ EWS राखीव आरक्षणाच्या नावाखाली बंद करण्यात आल्याने अमरावती जिल्ह्यातील भूखंडधारकांमध्ये रोष व्यक्त होत आहे। या संदर्भात अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सदरची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच विनाविलंब पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली। आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा मांडताना सांगितले की अमरावती शहरात व ग्रामीण भागात सन 2020 नंतर मंजूर झालेल्या एकूण लेआउटपैकी जवळपास 70% लेआउट हे 7.50 मीटर रस्त्यावरील आहेत। एकत्रित इमारत बांधकाम नियमावलीत तरतुदीनुसार 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंड हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित नसून UDCPR नियमावलीत 332 मधील C ग्रुप हाऊसिंग स्कीमसाठी 150 मीटर लांबीपर्यंत देता येण्याबाबत स्पष्ट नमूद आहे। तसेच 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंड केवळ EWS प्रवर्गासाठीच राखीव ठेवावा असा कोणताही उल्लेख UDCPR किंवा केंद्र अथवा राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्यात नसतानाही सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा जिल्हा मुद्रांक अधिकारी अमरावती यांच्या कार्यालयाकडून दिनांक 13 मे 2026 च्या पत्रान्वये 7.50 मीटर लेआउटमधील प्लॉटची खरेदी विक्री व दस्त नोंदणीचे काम अचानक थांबविण्यात आले असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली। याशिवाय या तांत्रिक बाबीमुळे कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा भंग झालेला नसताना केवळ EWS प्रमाणपत्राच्या सबकीखाली दस्त नोंदणी थांबविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील भूखंडधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम शासनाच्या महसूल वसुलीवर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या व्यवहारावर झाला असल्याची बाबही आमदार खोडके यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली। अमरावती जिल्ह्यातील भूखंडधारक व सर्वसामान्य जनतेचे व्यापक हित लक्षात घेऊन सन 2020 नंतर 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंडाची दस्त नोंदणी पूर्वीप्रमाणेच विनाविलंब व नियमितपणे सुरू करण्याची मागणी त्यांनी सभागृहासमोर लावून धरली। श्रीमती सुलभा खोडके। अध्यक्ष महोदय, औचित्याचा मुद्दा मांडत असताना अमरावती शहरात व ग्रामीण भागात सन 2020 नंतर मंजूर झालेल्या एकूण लेआउटपैकी जवळपास 70% लेआउट्स हे 7.50 मीटर रस्त्यावरील आहेत आणि एकत्रित इमारत बांधकाम नियमावलीमधील तरतुदीनुसार 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंड हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS आरक्षित नसून सदर नियमावली तरतुदीनुसार ते ग्रुप हाऊसिंग स्कीममध्ये 150 मीटर लांबीपर्यंत घेता येण्याबाबत स्पष्ट नमूद आहे। तसेच हे 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंड केवळ EWS प्रवर्गाकरिताच राखीव ठेवावेत असा कोणताही उल्लेख एकत्रित इमारत बांधकाम नियमावली UDCPR मध्ये किंवा केंद्र अथवा राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्यात नसतानाही सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांच्या कार्यालयाकडून दिनांक 13 मे 2026 च्या पत्रान्वये 7.50 मीटर रस्त्यावरील लेआउटमधील प्लॉटचे खरेदी विक्री व दस्त नोंदणीचे काम अचानक थांबविण्यात आलेले आहे। सदर तांत्रिक बाबीमुळे कोणत्याही कायदेशीर प्रतिबंधाचा भंग झालेला नसताना केवळ EWS प्रमाणपत्राच्या सबबीखाली दस्त नोंदणी थांबविल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून याचा थेट परिणाम शासनाच्या महसूल वसुलीवर आणि सर्वसामान्य जनतेच्या व्यवहारावर होत आहे। परिणामी अमरावती जिल्ह्यातील भूखंडधारक व सर्वसामान्य जनतेचे व्यापक हित लक्षात घेता सन 2020 नंतरच्या लेआउटमधील 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंडाची दस्त नोंदणी पूर्वीप्रमाणे विनाविलंब व नियमितपणे पुन्हा चालू करण्यात यावी अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे करीत आहे।